चला चॉईस चेंडू नाही, जो कमिटी तुम्हाला चेंडू देईल त्या चेंडूवरती खेळायचं आहे. जर पंचांना वाटलं तर नक्की चेंडूमध्ये काही अडथळा आहे तर आपण चेंजेस करू शकतो, परंतु त्यानंतर कुठल्या प्रकारचं कुठल्या संघाला चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. तर प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, 2 षटक ही नॉन पॉवर प्लेचे असणार आहेत. बनेली संघाची सलामी जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आणि 12वा प्रतिनिधी बनेली संघ तुम्हाला पाठवायचा आहे कॉम बॉक्समध्ये. जर चेंडू पडला गेला तर मात्र तुमच्या संघाला 2 धावेनं पेनलाइज केल्या जाऊ शकेल. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज. राज या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतो. या प्रत्येक स्पर्धेमध्ये सिटी इमर्जिंग जी आपण स्पर्धा पाहतोय भिवंडी मध्ये, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र राजनं चांगला खेळ प्रस्तावित केला. परंतु या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट काय सुंदर फटका सजवला. अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. यासिम आणि सूरज हे 2 फलंदाज इथे मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि पहिलाच फटका आपण यासिमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू हवेत आहे परंतु गॅप सिलेक्शन लास्ट जबाब. एखाद्या सुईमधून धागा ओवावा अशा प्रकारचा फटका यासिमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सलगचा हा दुसरा चौकार. जबरदस्त सुरुवात बनेली संघाच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चौकार पाहिला अगदी वाईडिश लॉंग ऑफला, हा चौकार पाहिला अगदी कव्हर पॉइंटला आणि दोन्ही फटक्यामध्ये जर पाहिलं तर यासिमचा क्लास पाहायला मिळाला आपल्याला. आणि महत्वाची बाब म्हणजे चेंडूच्या मिरिटवरती त्याने फटके सजवले. जर तुम्ही चेंडूच्या मिरिटवरती जर नक्कीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मिडलिंग खूप छान होत असताना ती मिडलिंग मात्र या पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला आता मात्र एक फिल्डर तैनात आहे आणि हा फटका ऑन साईडला टर्न केलाय. दमदार फटका होता परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. धाव मिळेल फक्त 1 आणि अशा रीतीने संघटित धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली. बिनगडी बाद 9 धावा. काय फटका तिथे मात्र सजवला होता. अशाच प्रकारचा स्ट्रोक ज्यावेळी आपण बिग बॅश धमाकामध्ये आणि कीज ज्या नाईटला स्पर्धा सुरू होत्या त्यामध्ये चेंज द गेम वडवली बी संघाचा ऋतिक पाटीलनं अशा प्रकारची झलक त्या स्पर्धेमध्ये दाखवली होती. तीच झलक आता मात्र या ठिकाणी यासिमच्या बॅटमध्ये पाहिली परंतु त्या चांगल्या फटक्यावरती मात्र एकच धाव. कारण नियम हे सर्वांसाठी समान आहेत. कारण चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेला आणि त्याचमुळे मात्र 1 धाव फलक्यामध्ये जोडली गेली. राज पटेलला काहीतरी वेगळं करणं आता मात्र गरजेचं आहे. स्लॉग स्वीकारण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजाला चेंडू स्पर्श होऊन डिक्लेअर झोनमध्ये जातो. पंचाचा लेग बायचा इशारा. 1 धाव तिथे मात्र जोडली जाईल. चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये गेला तरच तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. तेच पंच आता मात्र या ठिकाणी सांगत असताना आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आर्या एंटरप्राइजेस बनेली विरुद्ध धनेश इलेव्हन कुक्से. त्यानंतर अष्टविनायक गांधारी संघ आणि चौरबासपूर वाशेरे या दोन्ही संघाने सुद्धा मात्र
सज्ज राहायचं आहे. नाणेफेकीसाठी विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी संपन्न करणार आहोत. जबरदस्त फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावर, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग त्या तिकडे मात्र करण पाटीलच्या वतीने आपण पाहिली. अगदी स्ट्रेट लॉंग ऑनला मात्र नक्कीच उभा होता. कुठल्या प्रमाणे त्याने मात्र चूक केली नाहीये आणि फेक सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. धावसंख्या थोडंसं वेगाने पुढे जाताना आपण पाहतोय. बिनगडी बाद 10, चांगली पार्टनरशिप, 11 धावा झालेल्या आहेत. यासिम आणि सूरजच्या बॅटमध्ये आतापर्यंत एकही धाव मात्र आली नाही, परंतु यासिम चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या मूडमध्ये आहे. 2 चौकार त्याचे आपण बॅटमधून पाहिले आणि 11 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. फटका हवेत केला, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहिलं आपण. राजचं मी कौतुक करेन. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यानंतर त्याने वापसी करून दाखवली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्याला मात्र सफलता प्राप्त करता आली नाही, परंतु कमबॅक चांगलं केलं. 12 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्याच 2 चेंडूवरती 8 धावा आणि त्यानंतर शेवटच्या 4 चेंडूवरती मात्र 4 धावा त्यांनी खर्च केल्या. याला म्हणतात कमबॅक. प्रश्न एक्झॅक्टली पडला की कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा, कारण 3 षटकांच्या लढती आहेत आणि तसंही धनेश लेवून कुक्षे संघाचा विचार केला तर त्यांचं प्रमुख अस्त्र म्हणजे गोलंदाजी आहे. त्यांच्याकडे भूषण पाटील आहे, अंकलेश पाटील आहेत, अतिश मागे आहेत, परंतु काही कारणास्तव एक्झॅक्टली आज अतिश पाटील प्लेइंग 11मध्ये मात्र पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र अंकलेश पाटीलच्या खांद्यावरती संघनायकाने मात्र जबाबदारी टाकली. तो जबाबदारी मात्र कशा रीतीने पार पडेल पाहूया. एसटीच्या पाठीमागे एक्स कॅप्टन अक्षय पाटील सध्या ते भूमिका मात्र नक्कीच बजावतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. डीपमध्ये आता मात्र जास्त प्रोटेक्शन दिला जाईल. आज धुमाल ब्रदर सुद्धा मात्र प्लेइंग 11 मध्ये आहेत. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज अंकलेश पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 12 धावा पाहिल्या आणि ओव्हर द विकेट आता मात्र या ठिकाणी मारा करेल. फलंदाजी करण्यासाठी सज्ज यासिम, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिले. तर या ओव्हरमध्ये नक्कीच धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करेल, परंतु अंकलेशकडे सुद्धा मात्र जबरदस्त व्हेरिएशन आहेत. तो नक्कीच पदिलेत करू शकतोय, कारण ऑफ ब्रेक असेल, लेग ब्रेक असेल, स्लोअर वन या चेंडूचा तो मात्र नेहमीच वापर करत असतो. आणि त्यापैकी पहिला चेंडू जर पाहिला आपण तर स्लोअर वन होता आणि या चेंडू मात्र थोडासा उशिराने आला, परंतु शॉट जर आपण पाहिला यासिमने थोडंसं लवकर पिक केला आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. ज्यावेळी आपण मोठा फटका घेतो त्यावेळी मात्र चेंडूची लेंथ आणि चेंडू कशा किती वेगाने आपल्याकडे येतोय याकडे मात्र लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं असतो. इथे मात्र पहा पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडूला मात्र फक्त दिशा दाखवली आणि निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी धाफलकावरती धावा लागल्या गेल्या 13 धावांच्या आतावर पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. आणि पार्टनरशिपमध्ये आपण योगदान जर पाहिलं तर सूरजने फक्त एका धावाचं योगदान दिलेलं आहे आणि यासिमचा आपण विचार केला तर तब्बल 11 धावांचं त्यांनी योगदान दिलं. यानंतर अष्टविनायक गांधारी विरुद्ध चिरोबा स्पोर्ट वाशेरे ही लढत तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण ड्रीम टू अर्न टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही, स्वतः गोलंदाज अंकलेश पाटील चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बोल्ट. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी आर्या एंटरप्राइजेस बनेली संघाला फलंदाज बाद होईल सूरज. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. अतिशय जबरदस्त या ठिकाणी रचना या गाण्याची आपल्याला पाहायला मिळाली. गणेशजी पाटील आणि शैलेशजी जाधव या एवन जोडीच्या मार्फत मात्र आपण हा क्रिकेटचा महासंग्राम अनुभवतोय. सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून विजय पाटील यांनी सुद्धा मात्र अतिशय या स्पर्धेमध्ये मेहनत केली. हरिभक्त परायण, रामकृष्ण काकडे
यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे आणि तुम्हाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हायचं आहे. खास आमंत्रण, स्पेशल आमंत्रण विजय पाटील यांच्या वतीनं दिला जात आहे. तर विनंती असेल पाहुण्यांना की आपण यावं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. नवीन फलंदाज तिसरा क्रमांकावरती आलाय बनेली संघाच्या वतीनं. हरीश आणि फटक्यामध्ये हरीशने उचलला, हवेत आहे. राजपाडी चेंडू खाली आहे, चूक कशी करेल. जबरदस्त त्याची ओंझल पाहायला मिळाली आणि त्या ओंझलीमध्ये चेंडूला कैद केला लागणार हा दुसरा धक्का आर्या एंटरप्राइजेस बनेली संघाला. भिवंडी तालुका डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते सन्माननीय योगेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत सन्माननीय सत्यवानजी जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं एवन जोडीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. परंतु अंकलेश जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली, 2 सफलतेने प्राप्त केल्या. विकेट हॅट्रिक वरती आहे, चेंडू हवेत केला, शॉट डिप आउट पॉइंटला फिल्डर सज्ज, पकडला विनीत धुमालनं झेल आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक तिथे मात्र प्राप्त केली अंकलेश पाटीलनं. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना कालच्या दिवसामध्ये सावध एक्सप्रेस किरण पाटीलनं हा पहिल्यांदा कारनामा केला आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ही दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली अंकलेश पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली आणि त्या पुढील 3 चेंडूवरती 3 सफलता. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय सचिन. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर स्थिर आहेत 13. हा चेंडू सुद्धा मात्र पाहिला तर बॅटला ब्रश करून एस्टनच्या पाठीमागे गेला, परंतु अक्षय पाटीलकडनं ती चूक पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की मात्र रेगीचा तो प्रयत्न करेल, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि आश्चर्य 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. अंकलेश पाटीलने एका षटकाचा स्पेल तिथे संपन्न केलं आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये तब्बल 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि धावा फक्त खर्च केल्या 2. आर्या एंटरप्राइजेस बनेली संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि नक्कीच बनेली संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये या संघाला पुरस्कृत करणारे आमचे विशू केणे आणि संजय केणे यांनी मात्र या स्पर्धेमध्ये हा संघ पुरस्कृत केलेला आहे. परंतु कुठेतरी थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आतापर्यंत फक्त 14 धावा हा संघ जोडू शकला. याचं कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये जे अंकलेश पाटीलची आपल्याला धार पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, तब्बल 12 धावा बिनगडी बाद. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अंकलेश पाटीलने कमबॅक करून दाखवलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भूषण पाटील. लेफ्ट आर्मवर विकेट मारा करेल, फिरकी त्याचं प्रमुख अस्त्र आहे. पहिला चेंडू लीडिंग आहे, चेंडू हवेत आणि या पहिल्या चेंडूवरती भूषण पाटीलनं कमालाची लेंथ हाताळली आणि स्वतः चेंडूवरती पोहोचला आणि झेलबाच्या स्वरूपात इथे अजून एक धक्का लागतोय आर्या एंटरप्राइजेस बनेली संघाला. सलामीला आलेला यासीम याला मात्र हवी तशी कुठल्याही फलंदाजाने साथ मात्र दिली नाही आणि एक मनामध्ये खंत नक्कीच असेल की त्याला कुठल्याही प्रमाणे स्ट्राईक मात्र जास्त मिळाली नाही.
कारण एका पाठीमागे एक गडी बाद होत गेले आणि त्याचा आता मात्र प्रेशर कुठेतरी यासिमच्या खेळीवरती पाहायला मिळू शकेल. या ठिकाणी पहा चेंडूला टर्न होऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला बाटचं तोंड उघडलं फलंदाज तुषारनं आणि या सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. आणि आता मात्र यासिमला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतो, ज्यानं पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते. त्याच्यानंतर कुठेतरी स्ट्राईक पासून तो दूर राहिला आणि धाव फलकावरती आता धावा लागल्या गेल्या एकूण 15. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. ओहो फुलटॉस आहे, टर्न केला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून त्याला मिडविकेटला. फिल्डर तिथे सज्ज आहेत राजपडे, थोडीशी कुंबलिंग आणि त्याचमुळे मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र करत असताना यासिमकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढा मात्र कुठेतरी फायदा होण्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल. बनिली टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि त्याच अनुषंगाने त्यांनी दुहेरीचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न पाहिला आपण. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजून या पहिल्या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. फटका मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु जजमेंट थोडंसं चुकीचं पाहिलं आपण आणि या ठिकाणी पाहू शकाल अंडरआर्म फेकी आणि अशा रीतीने फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तुषार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयूर. ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटल ऑफ केला, लॉंग ऑन वरती फिल्डर आहे अंकलेश. एक धाव तिथे मात्र जुळली जाईल, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि गोलंदाज भूषण पाटीलकडे तिथे मात्र चूक पाहायला मिळाली कारण चेंडू तो व्यवस्थित कॅरी करू शकला नाहीये आणि त्याचमुळे 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. यानंतर एक मोठी लढत तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. चेरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध अष्टविनायक गांधारी. दोन्ही टीमच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहावं कारण पहिल्या डावातील फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं फार गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक, 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय आणि चेंडू मात्र गुल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी आणि हा षटकार नक्कीच एक नवीन संजीवनी निर्माण करेल ती म्हणजे आर्या एंटरप्राइजेस बनिली संघाच्या खेम्यामध्ये कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती विजयासाठी 27चं लक्ष ठेवलंय धनेश शिलेवन कुचे संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने होईल त्यापूर्वी आपण 2 संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करू. संघ आहेत अष्टविनायक गांधारी विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. वेलकम हिरामन शिलार यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वाशिरा संघाचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि या नाणेफेकी लगेच आपण या ठिकाणी करणार आहोत आणि विनंती असेल माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे सन्माननीय विश्वासजी मागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमनेपाडा गावातील सुखदेवजी पाटील ज्यांच्या वतीनं चांगला आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर ज्यांच्या वतीनं आम्हाला कॅप पुरस्कृत करण्यात आलेले आहे अशी आमची रवींद्र जाधव सर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम रवींद्र जाधव सर, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अष्टविनायक गांधारी संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुमच्या संघासाठी. जर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि आपला संघ जर इथे उपस्थित नसेल संघनायक तर तुमच्या संघाला मात्र पॅनल्टीचा सामना करावा लागेल कारण या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. आणि दरम्यान या ठिकाणी इताडे गावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख किशोरजी विलेकर यांनी आमच्यापासून मात्र रजा घेतली. साहेब आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि मी या ठिकाणी सन्माननीय योगेशजी पाटील त्याचप्रमाणे रवींद्रजी जाधव सर आणि जोशी सर आपण सुद्धा यायचं आहे. आपण या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकी संपन्न करणार आहोत.
प्रथमतः या ठिकाणी तुम्हाला मी नाणं दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल A1 जोडी आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण तर सरपंच उपसरपंच चषक असा तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे. 3 ओव्हरची लढत असेल. भावनाच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतो. A1 जोडी असं कॉल आहे, परंतु पाहूया सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे. म्हणजे हा नाणेफेकीचा कौल जर पाहिला तर चिरोबा वाशिरा संघाच्या बाजूने गेला. आणि सोमनाथ काकडे स्पॉन्सर शीतपेय आहे. मी रवींद्र जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग कॅप्टनला मात्र शीतपेय वितरित करावं. आणि आमचे रंगनाथ पाटील सुद्धा मात्र त्याचे पुरस्कर्ते आहेत. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपण थोडी चर्चा करूया. हिरामन RK क्रीडानगरी आणि चिरोबा वाशिरे जर आपण जर विचार करतो यांचं चांगलं जवळीक नातं आहे. तुझं काय मत? खरोखरच खूपच जवळीक नातं आहे, कारण की यावेळी ग्राउंडवर ज्या वेळेस आम्ही टुर्नामेंट खेळतो त्यावेळेस आमचा चांगलाच परफॉर्मन्स होतो नेहमीच. सरपंच उपसरपंच चषक तुम्ही आता खेळणार आहात. इथे आल्यानंतर काय फील झाला आणि टॉस जिंकल्यानंतर काय करण्याचा प्रयत्न करशील? आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि फील्डचं बोललं तरी म्हणजे वातावरण नेहमी थंडच असते. तो खूप आनंद येईल खेळायला. कधी गांधारी संघाच्या विरोधात तुम्ही खेळले आहात? नो आयडिया. तर त्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा? वरचा सामना आहे. पिच बघितली तर पिच सुद्धा चेंज झाली, आता जुनी पिच नाही आहे, त्याच्यामुळे एक रन थांबवण्याचा प्रयत्न करतो. माहिती आहे की नाही? क्वेश्चन मार्क. तुला विचार शुभेच्छा. गांधारी संघ तुम्ही नक्कीच नाणेफेकी गमावली. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्हाला माहितीच आहे की चिरोबा वाशिरा संघ सुद्धा याच परिस्थितीत एक बलाढ्य संघ आहे. तर त्या संघाचं दडपण न घेता असताना किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40-45 पर्यंत. आणि आपल्या संघामध्ये असा कुठला फलंदाज आहे की तो चांगली कामगिरी करेल वाशिरा संघाच्या विरोधामध्ये? अतिशय हरीश आहे. आणि तुमची काय भूमिका असणार आहे? फील्डिंग बॅटिंग कारण की तुमच्याकडे सुद्धा चांगला खेळ होईल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. तर नाणेफेकी इथे मात्र संपूर्ण झालेली आहे मित्रांनो. चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथमतः करण्यात स्वीकारला आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्स कडून सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे संजय माझे समालोचक अमर राऊत. थँक्यू. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नांना मात्र इथे उद्ध्वस्त करण्याचं काम गोलंदाज अयाजच्या माध्यमातून आणि राजच्या रूपानं हा पहिला धक्का धनेश 11 कुक्से या संघाला. निश्चित आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर अगदी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाच्या याच मनसुब्यांना हेरलं गेलं गोलंदाज अयाजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर धनेश 11 कुक्से संघाला एक जबरदस्त हादरा बसला. 17 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. अगदी तुम्हाला डावाला शांतपणे पुढे न्यावं लागेल. आपण नेहमी म्हणत असतो ना, संयमता आणि आक्रमकता यांचा समन्वय साधणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि या दोघांमधलं कॉर्डिनेशन ज्याला खऱ्या अर्थानं सक्सेसफुली इम्प्लिमेंट करता येतं, त्या कॉर्डिनेशनच्या अनुसार ज्याला डावाला कॅरी फॉरवर्ड करता येतं, त्याला मात्र आपल्या ध्येयाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल करता येते. पहिल्या चेंडूवर आलेल्या विकेटमुळे निश्चित अयाज नावाच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल. समोरच्या फलंदाजांच्या विरोधातल्या रणनीतीला यशस्वी केलं जाईल. विनीत नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळेला विनीतच्या बॅटमधनं जागेवरनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला गेला, परंतु अगदी जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या या क्षेत्रामध्ये कामेश मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. पकडलाय, झेल आणि संपलाय लगातार दुसऱ्या फलंदाजाचा खेळ. हे आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो. जबरदस्त षटकाची सुरुवात यावेळेला गोलंदाज अयाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सलगच्या 2 चेंडूवर सलगचे 2 धक्के देण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. 18 चेंडू आणि 27 धावांच्या लक्ष्याचा बचाव करत असताना आता जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं बनेली संघाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, तिथे मात्र कुक्से संघ
त्या गोलंदाजीच्या समोर सुरुवातीच्या 2 चेंडूवर नामोहरम. काय जबरदस्त झेल हरीशच्या माध्यमातून पकडला गेला. ऑन हॅट्रिक असेल तो गोलंदाज, याच हॅट्रिकची संधी असेल. न्यू बॅटर आपल्याला अक्षय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर या गोलंदाजानं दबदबा निर्माण केलाय. हॅट्रिक बॉल. यावेळेला मात्र ऑन साईडला टरून खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अयाज गोलंदाजी करतोय, पहिल्या षटकामध्येच बनेली संघ आपल्या विजयाचा मार्ग आणि त्यावर अगदी मजबूतीनं स्टँड होताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आम्हाला पाठलाग करणाऱ्या कुकसे संघाला मात्र बॅकफुटवर ढकलला गेलाय. पुढचा चेंडू फ्लिक करण्याचा, इथे मात्र पुन्हा संधी धावाची ती गमावली गेली आहे. जी चपळाई पाहिजे म्हणून तर आपण म्हणत असतो ना की मैदानाच्या आत उतरल्यानंतर सावधानता, सजगता आणि सतर्कता या फार महत्त्वाच्या बाजू आहेत आणि चोखंदळरित्या या बाजूंना खऱ्या अर्थानं तुम्हाला जिवंत ठेवणं देखील गरजेचं असेल. पण कमालीची गोलंदाजी अयाजी पहिल्या 4 चेंडूमध्ये कर्णधारानं टाकलेला विश्वासार्थ ठरवणारी पात्र कामगिरी या पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कुकसे संघ कुठेतरी संघर्ष करताना दिसून येतो. या डावामध्ये 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुकसे संघाची अडकळत झालेली सुरुवात या क्षणाला कुकसे संघाला दबावात घेऊन गेली आहे. 18-27चं समीकरण होतं. 3 षटकांच्या सामन्यांची हीच तर गंमत असते. इथे मात्र तुम्हाला एखादं षटक इकॉनॉमिकल पाहायला मिळालं, बिलो द आस्किंग रन रेट पाहायला मिळालं, तर मग मात्र इन्क्रीज होणारा आस्किंग रन रेट हा तुमच्या डोकेदुखीचं कारण ठरतो. आपला अखेर बॉल, यावर मात्र हुक शॉट खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल थेट सीमा पार. गोलंदाजाला आभाळ दाखवणारा आणि कुकसेकरांना दिलासा देणारा षटकार. गणेश पाटील सामान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक शैलेश जाधव सामान तिथे होतो खेळाडूचा. निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहिला की रडारमध्ये चेंडू आला आणि प्रेम नावाच्या फलंदाजानं कोणतीही दयामाया दाखवली नाही गोलंदाज अयाजवर. 5व्या चेंडूवर ठोकला षटकार आणि या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याच्या पुनरागमनाच्या आशा आकांक्षा पल्लवित केल्यात. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र स्लो 1 बॉल, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेंडूवर घणाघाती आघात झाल्यानंतर मात्र पुनरागमन केलं गेलं. मित्रांनो, म्हणतात ना, रस्ता चुकणं चुकीचं नाही आहे, पण रस्ता चुकलाय हे माहीत असून देखील चालत राहणं हे मात्र चुकीचं आहे. यावेळेला पुनरागमन. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल अनेक संख्येने पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यापैकी आपण पाहिलं तर भिवंडी तालुका DY फाउंडेशन अध्यक्ष सन्माननीय योगेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी विजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. योगेशजी पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण या ठिकाणी आज शुभ सन्मान करतोय. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते धर्माची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. त्यानंतर त्यांचे सहकारी सन्माननीय सत्यवानजी जोशी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय सत्यवान जोशी साहेबांना की आपण पुढे यावं. सत्यवानजी जोशी यांना आपण सन्मानित करत आहोत. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. त्यानंतर ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये ब्रँडेड कॅप लाभल्या गेल्या असे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय रवींद्र जाधव साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी पुण्यक्षेत्र विजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रवींद्र जाधव यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय सुखदेवजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान सन्मान एवं जोडीच्या वतीने दिला जात आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी आपण पाहुण्यांना इथे मात्र सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्माननीय सागरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जिजाऊ संस्थेच्या मार्फत जो आपण गिफ्ट हॅम्पर पाहतो जो आम्हाला लाभलेला आहे. मिस्टर सागर रामदेव पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. त्यांचा आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. त्यानंतर सन्माननीय अल्पेजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. त्यांनी विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन सन्माननीय सत्यवानजी केणे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आदरणीय संजयजी केणे आणि सन्माननीय सुनीलजी केणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया आता मात्र ऑन गोइंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. यावेळेला तुषारनं देखील पहिला धक्का दिला. अंकलेश नाव न्यू बॅटर. यावेळेला मात्र इनसाइड एज होती तिथे मात्र संधी. या संधी मात्र विचार
कराव्या लागतील. खरं तर व्यासपीठावर आणखी एक हँडसम डायनामिक पर्सनॅलिटी उपस्थित झालेली आहे. ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांची फार प्रचंड मतं आम्हाला पाहायला मिळतात. आमचे परम मित्र, क्रिकेटचं ज्ञान ज्यांच्याकडनं उतंबून पाहायला मिळतं. या जिल्ह्यातला कोणताही प्लेअर सांगा, कोणताही अंपायर सांगा, त्याची हिस्ट्री, त्याचं प्रेझेंट आणि त्याचं फ्युचर हे ज्यांच्याकडं त्याची इत्यंभूत माहिती आहे. गोड स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. हँडसम डायनामिक पर्सनॅलिटी सन्मान्य विकीदादा केणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी दादांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. दादा, आपण आलात की असं वाटतं पाठीशी मायेचा हात आहे, आधार आहे. या षटकातला पुढचा चेंडू जर आपण पाहिला तर स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला बॅटर पाहायला मिळेल अंकलेशकडून निश्चित अपेक्षा असतील. कुठेतरी अडकळत झालेली सुरुवात, दबावात वावरताना कुकसे संघ. पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल, इथे मात्र पुन्हा करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीनं हा जो एक्स्ट्रा बाउन्स आहे, अतिरिक्त जी उसळी आहे, या खेळपट्टीवरच्या अतिरिक्त उसळीच्या विरोधात प्रहार करणं आणि त्या चेंडूवर धावा घेणं अगदी पहिल्या दिवसापासून पाहिलं तर या खेळपट्टीवर मात्र ते कठीण जाताना पाहायला मिळतात. आणि जे गोलंदाज आहेत त्या मात्र बाउन्सचा वापर करतात, त्या टप्प्याचा वारंवार वापर करतात. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती केवळ आणि केवळ 9 धावा. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. अजून जर आता आपण पाहिला 8 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज असेल. 8 चेंडू 18 येणारे हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. अंकलेश यावेळेला फुल लेनचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं गोलंदाजाला आभाळ दाखवणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा अंकलेशनं ठोकलाय षटकार. या षटकारानं आता मात्र दबावाचं पारडं थोडंसं अधिक प्रमाणात या क्षणाला बल्याणी संघाच्या बल्याणी संघाला मात्र थोडं दबावात नेणारा. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. इथे मात्र जबरदस्त फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. तिथे मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. 2 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंमध्ये 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या धनेश इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 17 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरता धनेश इलेव्हन कुकसे संघाला आवश्यक असतील त्या मात्र 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. म्हणून मगाशीच म्हटलं ना, आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेलं माहीत नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला आपल्या दृष्टिक्षेपात, कवेत, मिठीत, मुठीत आणि डोळ्यासमोर आपल्या टप्प्यात ठेवायचं असेल तर आपण सावध, सजर्ग आणि सतर्क राहणं अत्यंत गरजेचं. इथे मात्र तुमची सावधानता आटली गेली. तुमची समीकरणं, त्यांची गणितीय सूत्र खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाजूला निघून गेली. तर आपण जे लक्ष्य पाहिलंय, ज्या लक्ष्याचा आपण पाठलाग करतोय, त्या दिशेनं आपण चालतोय, ज्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे, या सगळ्या गोष्टी क्षणार्धात तुमच्यापासून दूर जाताना पाहायला मिळतील. म्हणून मैदानाच्या आत ती एकाग्रता, मैदानाच्या आत चालू असलेल्या खेळामधली समरसता आणि खेळाशी एकरूप होण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या या खेळाद्वारे खऱ्या अर्थानं प्रकट करणं, त्यामध्ये प्रतीत करणं ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि अनिवार्यतेची बाब असते. खरं तर केलेल्या चुका यानंतर फक्त पश्चातापाचं कारण होऊ शकतात, पण टाळलेल्या चुका या मात्र तुमच्या विजयाचं सुखद कारण होऊ शकतात. या दोघांमधलं समन्वय ज्याला साधता आलं त्याला मात्र विजयाच्या सिंहासनावर दिमागदार, रुबाबदार, ऐटदार, शानदार आणि तितक्याच ताकदवान पद्धतीनं विराजमान होता येतं. मैदानाच्या आत घमासान आहे. 6 चेंडू, विजयाकरता 10 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच प्रेम. पहिला चेंडू, संत गतीचा संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे अपील केली गेली म्हणून म्हटलं चपळाई तर फार महत्वाची आहे. क्रिकेट हा जो खेळ आहे तो कुणा एकट्या दुकट्याच्या जीवावर तुम्ही तिथे मात्र विजय खऱ्या अर्थानं संपादित करू शकत नाही. प्लेइंग 11 मधल्या त्या 11च्या 11 खेळाडूंचं सहकार्य, योगदान, त्यांनी उचललेला वाटा, त्यांनी केलेली कामगिरी, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्या सामन्याच्या खऱ्या अर्थानं निकालावर. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज. ज्याला सरासरीपेक्षा सरस खेळता येतं त्याला मात्र या विजयाच्या भाव विश्वामध्ये अगदी ताकदवान पद्धतीनं विराजमान होता येतं. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. समोर अंकलेश आहे ज्यांनी शेवटच्या 2 चेंडूंवर खऱ्या अर्थानं डावाला कलाटणी दिली होती. पुढचा चेंडू, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. इथे मात्र म्हणतात ना, संघर्ष हे प्रगतीचं निमंत्रण आहे.
जो स्वीकारेल तो पुढे निघून जाईल आणि जो नाकारेल त्याचं नाव देखील इतिहासामध्ये औषधाला देखील उरणार नाही. समीकरण पुन्हा बदललाय. 4 चेंडू 9 धावांची गरज. तिसरा चेंडू स्लो वन. सातत्यानं अगदी सुरेल चेंडूंची हाताळणी गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. तीनही चेंडू जर आपण पाहिले तर एकही चेंडूवर वेग नाहीये, एकही चेंडू आपल्याला पेसरचा पाहायला मिळत नाहीये. संत गतीच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना भ्रमित करून रोखणारी गोलंदाजी. 3 चेंडू 9 धावा. यावेळेला मात्र जोरदार प्रहार अंकेलेच्या बॅट मधनं फटका फसलाय. उंची गाठली, अंतर नाही. पकडलंय झेल. ऐन महत्वाच्या मोकाच्या निर्णायक रंजक मोडवर वळणावर इथे मात्र संपलाय षटकार ठोकणाऱ्या अंकलेशचा खेळ. मात्र समीकरण पुन्हा रंजक. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. वेळ टायमिंग फार महत्वाचं असते आणि त्या वेळेवर तुमच्याकडनं चुकीचे निर्णय आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आपण 16 आणि इथं मात्र धनेश इलेव्हन कुकसे संघ टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सातत्यानं ताकदवान राहिलाय. नवीन फलंदाज आलाय मानस. गावासाठी हिरो ठरण्याची वेळ ही आहे. या अगोदरच्या खेळी संस्मरणीय इतिहास काय माहित नाही. वर्तमानात माझा खेळ कुकसे संघाचा विजय साकार करेल का. इथे मात्र खराब चेंडू. लाईन चेक करावी लागेल. 2 चेंडू 8 धावा. मानसला जिंकण्याचा मानस इथे मात्र खऱ्या अर्थानं सत्यात अवतरित करावा लागेल. म्हणतात ना, आंखों में जब अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, एक बार ठान लिया तो ठान लिया. इथे मात्र ट्रॅकर बॉल होता मिड ऑनला. क्षेत्ररक्षक या सगळ्या स्वप्नांवर संभाव्यतेवर पाणी फिरताना पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि विजयाकरता आता मात्र 7 धावांची गरज आहे. षटकाराला तरी देखील बल्ल्यानी म्हणजेच बनेली संघ विजयी ठरेल आणि फायर डिलिव्हरी नसेल, इलिगल डिलिव्हरी झाली आणि त्यावर षटकार आला तर मग मात्र आता त्या जरतरच्या विश्वाची सध्या वेळ नाहीये. जरतरच्या समीकरणाची वेळ नाहीये. 2 मिनिटं सामना थांबवा तर गाडी निघू द्या. 1 चेंडू 7 धावा. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला बल्ल्यानी संघाचा. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 26 धावा लगावल्या गेल्या, परंतु त्यानंतरची जी गोलंदाजी होती ती मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच धनेश इलेव्हन कुकसे संघाला खऱ्या अर्थानं अडचणीत आणणारी. याही वेळेला स्लोन बॉल, याही वेळेला फिरकीचे जाळं आणि या जाळ्यामध्ये अडकला तो म्हणजेच धनेश इलेव्हन कुकसेचा संघ. दिमागदार शानदार पद्धतीच्या खेळाच्या जोरावर या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय तो म्हणजेच बल्लाणी मीन्स बनेली या संघानं. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय भगवानजी केणे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. निश्चित योगेजी जाधव सर, तमाम हिंदुस्तान वासियां